आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी मजीच्या या भागात सगळ्यांचं मी खूप मनापासून स्वागत करतो. जमाना बदल गया है. नाही हो, आमच्या वेळी हे असं नव्हतं. ही वाक्य साधारणपणे आपल्याला सिनियर सिटीजन्स कडून ऐकायला मिळतात. पण परवा एक गंमत झाली. काय, माझी मोठी मुलगी आणि तिची धाकटी बहीण म्हणजे मावस बहीण 12 वर्षाची गप्पा मारत बसले. तर मी बघत होतो काय चाललंय त्यांचं. तर अचानक त्या धाकट्या बहिणीचा आवाज आला, नाही नाही मला स्मार्टफोन हवा आहे. माझी मोठी मुलगी समजत होती अगं नाही तू लहान आहेस. ती म्हणाली नाही नाही मला स्मार्टफोन हवाय म्हणजे हवाय, हवाय म्हणजे हवाय, हवाय म्हणजे हवाय. त्याच्या मोठी मुलगी म्हणाली अगं नाही ग तुझ्या वयात स्मार्टफोन नाही घेत. काय ना बाबा आमच्या वेळी असं नव्हतं. अरे बापरे, धक्काच बसला. म्हणजे साधारणपणे हे वाक्य आपल्याला आजी आजोबांकडून ऐकायला मिळतं. पण त्यात सुद्धा एक गंमत आहे बरं का. म्हणजे माझ्या आजी आजोबांची तुम्हाला गंमत सांगतो. माझ्या आजोबांना बाहेर फिरायची खूप सवय. म्हणजे त्यांना इव्हिनिंग वॉक मॉर्निंग वॉक खूप घ्यायचे ते. आणि आजी वाट बघत असायची ते आले की जेवायचं, असं एक आपलं रुटीन. ते एक दिवस काय झालं, आजोबा असंच फिरायला बाहेर गेले. बराच वेळ झाला, 8:30 झाले, 9:15 झाले, ते आले नाही. घरातली मंडळी म्हणली जेवून घे आजी तू. मी म्हटलं आजी जेवून घे, आजोबा मित्रांबरोबर गेलेले आहेत, बाहेर एखाद्याच खाऊन येतील, कशाला तू जेवून घे ना. आजी म्हणाली नाही ते घरीच जेवायला येणार. असं म्हणतात 5 मिनिटात आजोबा पोचले आणि म्हणाले चला वाडा जेवायला वाडा, बाहेरचं चांगलं चुंगलं सोडून मी तुमच्या हातचं जेवायला आलोय, वाडा पटकन. असं म्हणून आजीने जे काही जेवण केलं होतं ते व्यवस्थित चोपलं आणि मग झोपले. आणि तसंच आजोबांचं आहे बरं का. म्हणजे आता आजीला कसं, माझ्या आजीला थोडासा आर्थरायटिसचा त्रास आहे. तर आता तिला फिरायला त्रास होतो. पण आजोबा मग फिरायला जात नाहीत, आता फिरायला जात नाहीत. आणि जातात तेव्हा आजीला घेऊन जातात बरोबर. आता हे कसं आहे, हे प्रेम आहे, हा आदर आहे, हे इच्छा आहे, बरोबर की नाही. आणि अति परिचया ते अवज्ञा ही म्हण इथे लागू पडत नाही, हेही मला पटलेलं आहे. तर असेच अनेक पावसाळे बघितलेले आणि अतिशय गोड आजी आजोबा इथे आलेले आहेत. त्या दोघांचे आपण स्वागत करूया. नमस्कार. आपलं नाव? श्रीपाद भगवान पानसरे. आणि काकू? सुनीला श्रीपाद पानसरे. तुम्ही कुठे राहिला? पुण्याला सकाळ नगर. पण किती वर्ष झाली व लग्नाला तुम्हाला? 46. आम्ही आलीच की 50. हो. बरं, मूळचे तुम्ही दोघे पुण्याचे? नाही मी सोलापूरचा. तुम्ही सोलापूर आणि तुम्ही मुंबईची. अच्छा, सोलापूर मुंबई. मग तुमचं प्रेमविवाह का अरेंज मॅरेज? नाही अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. म्हणजे साधारणपणे लग्न किती साली झालं? 65. 1965 झाले. बरं, पुण्यात स्थायिक कधी झालं? 67 साली. बरं, म्हणजे लग्न 65 साली झालं. त्यानंतर तुम्ही राहायला सोलापूरला होतो? नाही, पालघरला होतो मी त्यावेळेला. बरं, नोकरी झाली. पहिला पोस्टिंग माझा पालघरला झाला. कुठे होता नोकरी तुम्ही? मी शिक्षक ऑफिसर होतो. बरं. आणि आपण? मी शाळेत टीचर होते, हां, वडाळ्याला ज्ञानेश्वर विद्यालय. पण सुरुवातीला? हो, लग्नाच्या आधी. पण लग्न झालं ते पालघरलाच गेलो आम्ही, त्यामुळे नोकरी सोडली. मग नंतर शेवटी पुण्यात कधी स्थायिक झाला? 67 साली. 70 साली तुम्ही पुण्यात स्थायिक झाला. म्हणजे घर वगैरे बांधलं आणि तिथं तिथे शांतपणे. बरं, आता मला सांगा की आता इतकी वर्ष झाली तुमच्या लग्नाला, या 47 वर्ष लग्न म्हणजे आपण त्यावेळेचा काळ जर बघितला तर लग्नाची बोलणी हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा त्यावेळी असायचा, नाही का? तर लग्नाच्या बोलणीचा थाट काय होता? कारण कसं हल्ली लग्नाची बोलणी म्हणजे मुलंच करतात. नंतर आई वडिलांना सांगतात की बाबा हे असंच आहे, मी ह्याच्याशी लग्न करणार किंवा मी ह्याच्याशी लग्न करणार आहे. त्यावेळेचं कसं अरेंज मॅरेज, म्हणजे आजही अरेंज मॅरेजची पद्धत आहे, पण त्यावेळेचं जसं आई वडिलांचा त्याच्यावर जास्त पकडा असायचा लग्नाच्या बोलणींवर. तर त्यावेळी काय पद्धत काय होती? म्हणजे आधी मुलीकडचे लोक यायचे मुलाकडे, त्याला विचारायचे बा आमच्या अशी मुलगी आहे, पत्रिका आहे, तिचं शिक्षण हे झालंय, वय अमकं तमकं. मग मुलाकडचे म्हणायचे आम्हाला पत्रिका बघू. पत्रिका बघते, जुळली म्हणलं की मग आपण मुलगी बघूया म्हणायचं. मग ते मुलीकडचे आई वडील बहीण भाऊ वगैरे मुलाकडे म्हणा किंवा मुलीकडे बोलवायचे त्यांना की आम्हाला मुलगी दाखवायला बोला. मग आम्ही मुलीला बघायला जायचो. मग ते मुलीकडचे लोक आम्हाला पोहे वगैरे करायचे. पोहे कोणी केले? तुम्ही केलेले काय? त्यावेळी पोहे तुम्ही केले होते? नाही, आईने केले, कारण मला शाळेतनं रजा घेऊन यायला लागलं. ते लवकर येणार होते त्यामुळे तयार होते पोहे. तुम्ही आला तेव्हा पोहे तयार होते? आणि मग त्यानंतर मग त्यांनी विचारलं, वाटलं पसंत वाटलं, मनापासून असं वाटलं की बा ही आपल्याला योग्य आहे. मग 2 दिवसांनी आई वडिलांशी वगैरे सल्ला मसलं झाली, भावाशी वगैरे, आणि मग आम्ही कळलं की बा मुलगी पसंत आहे. मग त्यांच्याकडचे लोक बोलायला आले
मग आता कसं करायचं, काय करायचं, देणं घेणं देणं घेणं, कुठे करायचं, कसं करायचं, तुमचे लोक किती आहे, आमचे असं. जेव्हा माझे आई वडील बोलणी करायला गेले तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, त्यांनी हुंडा वगैरे मागितला तर सरळ उठून यायचं, लग्न हे मोडायचं असं मी सांगितलं होतं. पण ही लोक फारच चांगली आहेत. हुंडा मागितलाच नाही, अजिबात मुलगी आणि नारळ. नारळ नाही, म्हणजे तुम्ही तुमच्या तुम्हाला ह्याच्याप्रमाणे जे करा. करायचं ते करा, आम्ही आमचं एवढं अजिबात करणार. अडवलं नाही, कशातही काही नाही. बरं, साधारणपणे लग्नाला लोक किती आली होती? काय झालं, मी त्यावेळेला पालघरला होतो. माझे बहुतेक नातेवाईक सोलापूरचे आणि हिचे नातेवाईक मुंबईचे. बरोबर. त्यामुळं मुंबईचे हिंचे नातेवाईक जास्त आले, पण सोलापूरचे आमचे 40-50च लोक आले. आणि त्यावेळेस रेशनिंग वगैरे फार होतं, 100च्या वर पानं घालायची नाहीत. हो, त्यामुळे आम्ही 100च लोक बोलवली होती. आणि गंमत सांगते, पक्वान्न सुधारस होता केळाचा, राजगिराच्या पुऱ्या होत्या, असं ते लग्नाचं जेवण होतं आमचं. बरोबर. कारण ते साखर बंधनं नाही होती फार, त्यामुळे तांदूळ नाही आणि साखर, कारण लालबहादूर शास्त्रींनी जाहीर केलं होतं सोमवारी जेवण करायचं नाही आणि भात आणि साखर खायची नाही, दोन्ही कटकसर करायची. सोमवारच होता आमचा लग्नाचा दोन. बर बर बर. बरं, साधारण तुम्हाला आठवतंय का काय खर्च आला असेल लग्नात? आम्हाला सगळा मिळून एक 7-8 हजारच आला असेल. बर, म्हणजे हे तुम्ही किती सालचं सांगताय? 65 सालचं. बर, थोडक्यात आटपलं. आज परत हा कायदा लागू करावा असं मला वाटतं, कारण लग्नात इतकं जेवण वाया जातं नाही का, इतके प्रकारचे पदार्थ ठेवले असतात, त्यातले 50% पदार्थ तर वायाच जातात. त्यामुळे तो कायदा परत आणावा असं मला असं स्पष्ट मत आहे. पण त्यावेळी म्हणजे साधारण पंगतच असायची नाही का? बुफे आमकं तुमकं काही बुफे वगैरे प्रकार नव्हता, खाली बसून व्यवस्थित खाली बसून आणि आचार्य यायचा, हर हर महादेव वगैरे वगैरे करत, आग्रह करत. पण आता मला विचारायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं असं आहे, किंवा विचारायचं ते असं की खाण्यापिण्याचे, म्हणजे आता ह्या मुंबईच्या आहेत, तुम्ही सोलापूरच्या आहेत, तर खाद्य संस्कृतीत बऱ्यापैकी फरक आहे. सोलापूरची खाद्य संस्कृती आणि मुंबईची खाद्य संस्कृती, मग ते ऍडजस्ट करताना तुम्हाला काही त्रास झाला का? पहिला बेसिक प्रश्न असा, सोलापूरच्या लोकांच्या जेवणामध्ये खाण्यामध्ये शेंगादाण्याचं प्रमाण जास्त. हो, शेंगदाण्याची चटणीच तिथे, शेंगादाणी चटणी, शेंगादाण्याचं कूट. आणि मुंबईच्या मुंबईला लोकांना शेंगादाणा नाही, ओला नारळ. ओला नारळ. मग दोघांनी चुकल्यासारखं झालं असेल ना. 3 दिवस शेंगदाण्याची चटणी, 3 दिवस ओला नारळ. पण त्यांना आवडत होतं, मी जे करत होते ना नारळ वगैरे घालून, तेही त्यांना आवडायचं. ठीक आहे, पण आता मला तुमच्या हातचं खायची खूप आता उत्सुकता निर्माण झालेली आहे. तुम्ही काय बनवणार आहात आज? मी आज पापडाचा पराठा बनवणार. पापडाचा पराठा. बर, आणि दुसरी एक पुदिनावाले आलू करणारे. फर्स्ट क्लास. आपण जाऊया किचन. हो, पानसरे आजी आजोबा आपल्या किचन मध्ये आलेले, तुमचं दोघांचंही मी मनापासून स्वागत करतो. आजी, पहिल्यांदा काय बनवणार तुम्ही? मी आता पापडाचा पराठा बनवणार आहे. पापडाचा पराठा हा कुठून शोधून काढला हो तुम्ही एकदम? शोधून म्हणजे आम्ही पापडाची अशी चटणी करत होतो, भाजायचे, त्याला तिखट मीठ म्हणजे चुरा करायचा, थोडा तिखट मीठ लावून ते घ्यायचं पोळी बरोबर. पण आता आमचे दात गेले, दाढा गेले, मग मला हे सुचलं की आपण अगदी चुरा करावा, पराठा करावा. आणि दुसरं म्हणजे मुलांना पण तेच पराठे खाऊन कंटाळ येतो, कुठे मेथीचा खा, बटाट्याचा खा, पालकचा खा, तर हा फार आवडतो. माझ्या नातवंडाने इतकं कौतुक केलं. नातवंडाने कौतुक केलं, पण तुम्ही जेव्हा आई होतात, म्हणजे मुलं जेव्हा तुमच्या हाताशी होती, तेव्हा सुद्धा तुम्हाला असंच काही हे शोध कार्य करावं लागलं का? अर्थात. म्हणजे हे कायम चालूच आहे, एकदा आई म्हणून एकदा आजी म्हणून. तेव्हा म्हणजे काय झालं, पावभाजी नव्याने आली होती, मग ती आम्ही घरी करायची. पुलाव, म्हणजे हे जरा तेव्हा नवीन होते पदार्थ होते. आता हे खूप कॉमन झालं. कॉमन म्हणजे फारच. नाश्त्याला सुद्धा आली पावभाजी घेते. ओके, आपण साहित्याकडे वळूया. साहित्य काय काय मला सांगता? हे पापड, गव्हाचं पीठ आहे, पोळी लाटताना आपल्याला लागेल. हे पोळीचे उंडे केलेले आहेत, कोथिंबीर, चाट मसाला, तिखट, मीठ, हा कांद्याचा हे म्हणजे मिक्सर मधनं काढून घेतलेलं आहे. बरं. आणि हे त्या पराठ्याबरोबर दही आहे. ओके, हे साधं सोपं आहे सगळं, अगदी सोपं आहे, काही जास्त थापट पसारा नाहीये. बरोबर. आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे जातोच आहे. म्हणजे इथे पापड भाजण्यासाठी आजीने स्पेशल जाळी आणलेली आहे आणि तिथे तवा तापत ठेवलेला आहे. पण तत्पूर्वी मला तुम्हाला एक विचारायचं ते असं की साधारणपणे रुखवत हा अतिशय लग्नाचा महत्वपूर्ण भाग आहे. तर तुमचे 65 साली लग्न झालं, तर त्यावेळी रुखवतात काय काय होते? रुखवतामध्ये म्हणजे माझी कलाकुसर होती त्यात.
मला काय काय होती? भरतकाम, विणकाम, हां. नंतर मोत्यांच्या महिरपी वगैरे करायच्या, तोरणं करायची बर. खूप आवड होती. हां, हां. क्रेपची फुलं वगैरे मी करायची. बर. तर ते होतं. आणि माझी आई स्वतः मोठा बत्तासा करायची बर, आणि त्याच्यावरती म्हणजे शुभविवाह, नावं वगैरे असं. म्हणजे एवढा मोठा बत्तासा हो होता? हो हो. बापरे. ती फार छान करायची. बर, आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. काय हो, पहिल्यांदा करायचं पहिल्यांदा आपण पापड भाजूया. आपण? बर, ते हे द्या, पकड द्या ना. ते मोठा करू गॅस. हो भिजलं. आता हे पापड आपल्याला चुरायचे. आजींनी आता पापड कुस्करून पुढची तयारी केलेली आहे. हो. आता पुढे काय करायचं मला आता सांगा. यात आपण मीठ, तिखट, मीठ जरा कमी चालतं कारण पापडात ऑलरेडी असतं. बरं, आणि- तिखट जरा थोडं जास्त घाला. बर. आणि मिरपोडही यात मिरे असतात त्यामुळे काही घालायला लागत नाही. हो. हे आहे चाट मसाला. याने जरा जास्त टेस्ट येते. ओके. कोथिंबीर. मला मगाशी बोलता बोलता तुम्ही असं म्हणाल की 1965 साली तुमचं लग्न झालं, बरोबर? मग त्यावेळी काय 100 लोकांचं काय बंधन होतं जेवणावर? ते काय मला नीटचं मलाही कळलं नाही आणि आमच्या खवयलाही पण कळलं नाही. बंधन घातलं होतं लाल बहादूर हा, शास्त्री. लाल बहादूर शास्त्री 100 लोकांच्या वर कांद्याची जेवण. पेस्ट आहे. हां, कांद्याची पेस्ट. दोन कंडिशन्स होतात. एक तर भात खायचा नाही, हां, साखरेचे पदार्थ करायचे. त्यावेळी भारत पाकिस्तान युद्ध होतं आणि भारत चीन सुद्धा युद्ध होतं. चीनचं झालं होतं. चीनचं युद्ध झालं आणि होतं. त्यामुळं आपण खूपच मार खाल्ला होता. हां हां हां. त्या ह्याच्यामुळे जय किसान जय किसान जवान. वगैरे, जय जवान जय किसान त्यांनी सुरू केलं होतं आणि त्यांनी स्वतः भात खायचं बंद केलं. त्याचा इतका इफेक्ट झाला की खरोखरच लोक पाळत होते. हे असं नाही की आता हे जसं की चलो तुम करो हम लढते असं न करता सगळे सगळे लोक लोक पाळत लढत होते. अक्षय सगळी हॉटेलं बंद असायची बरं. आणि घरी सुद्धा लोक पाळत असत. अगदी थोडंसं 10% असं करत असतील त्या. पण 90% लोक इमानदारीत सगळं फॉलो करतात. करत होते. हे आता आपलं सारण तयार झालं बरं, पराठ्याचं. ओके. आता काय करायचं आपल्याला? आता हे कणिक घ्यायची, त्यात ते सारण भरायचं. मस्त वास येतोय बघा. असं नुसतं सुद्धा छान वाटतं. हां हां, तोंडाला पाणी सुटलं. लगेच खाऊन बघतो मी अशा वेळी. हां. तर आता हे असं हे केलं. अप्रतिम झालंय. याच्यात आता हे भरायचं. कांदा, कोथिंबीर आणि चाट मसाला याचा वास आणि स्वाद हे दोन्ही टेम्पटिंगच असतं. म्हणजे अतिशय आवडतं मुलांना देखील. आता हे पुरणपोळीला जसं आपण करतो ना हुंडा, हां हां, तसाच हा केलेला आहे. बरं. आणि आता हा लाटायचा. आता आपण ह्याच्यावर तेल तेल पाहिजे. टाकूया. आणि आमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांना दात नाहीत ना, आता दाढा वगैरे नसल्या की हे खाता येतं ना, तर खाता येत नाही. हां, मोठा करू का? तर चालेल. आणि म्हातारपणी देखील फार खाण्याचे हे चोचले असतातच. विशेषतः पुरुषांचे फार असतं. ऐका, आणि हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? हे दही सॉस खरं तर हे इतकं टेस्टी असतं. स्वतःचीच काही टेस्ट आहे. लागतच नाही, पण म्हणजे जरा ओलसरपणासाठी दही, लोणी, सॉस असं काहीही चालू शकतं. हा पदार्थ अप्रतिम आहे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पापडाचे पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पापड, भिजवलेलं गव्हाचं पीठ, कोथिंबीर, चाट मसाला, तिखट, मीठ, कांद्याचा प्युरे आणि दही. कृती: प्रथम पापड भाजून घ्यावेत. भाजलेल्या पापडांचा चुरा करून घ्यावा. एका बाउलमध्ये हा चुरा घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ, तिखट, चाट मसाला, कोथिंबीर आणि कांद्याचा प्युरे घालून सारण एकजीव करावं. गव्हाच्या पिठाची पारी करून त्यामध्ये पापडाचं सारण भरून पारी बंद करावी. गव्हाच्या कोरड्या पिठात पारी घोळवून पराठे लाटून तेलावर खरपूस भाजून घ्यावेत. पापडाचे पराठे दह्याबरोबर सर्व्ह करावेत. आम्ही सारे